बघा ह्या प्रश्नाचा अर्थ काळजीपूर्वक. एक्झाम्पल 1 पेज नंबर 45 वर दिलेला आहे. बा फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत काढायची ऑफ द इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 7 इज इक्वल टू 0. आता तिथं आपल्याला ए बी सी ची किंमत काढली पाहिजे आणि ए बी सी ची किंमत काढून बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत काढली पाहिजे. एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 7 इज इक्वल टू 0. ए ची किंमत कंपेअर हे इक्वेशन घेऊया फक्त मागं गणित सोडवून देतो. काय दिले इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 7 इज इक्वल टू 0. आता कंपेअर करा. कंपेअर विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. Therefore, a is equal to a ची किंमत किती आली 1, b is equal to 10 and c is equal to minus 7. Therefore, आपल्याला b स्क्वेअर मायनस 4ac डिस्क्रिमिनंट काढायचं आहे बाळांनो. b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू b चा वर्ग म्हणजे 10 चा वर्ग मायनस 4 into a into c. c means minus 7. 10 चा वर्ग 100 वजावाजांचा गुणाकार अधिक 7 चौक 28 128. हा पॉझिटिव्ह झाला. पॉझिटिव्ह असेल तर रियल अँड अनइक्वल उत्तर येतं बाळांनीच. रियल अँड अनइक्वल 128 रियल अँड अनइक्वल. आता प्रश्न नंबर 2 काय दिलाय डिटरमाइन नेचर ऑफ रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आपल्याला काढायचे तर रूट काढल्यानंतर त्याचं नेचर ठरवायचं आहे. मग आता 1 नंबरचं गणित घेऊया. आता आपल्याला रूट नेचर ठरवायचं असेल तर आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत काढली पाहिजे. एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 7 इज इक्वल टू 0. कंपेअर विथ कोणतं तर ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. आता याच्याबरोबर जर कंपेअर केलं तर ए ची किंमत किती येणार 2, बी इज इक्वल टू minus 5 and c is equal to minus 7. b square minus 4ac delta b चा वर्ग वजा 5 चा वर्ग minus 4 into a into c. 5 चा वर्ग 25 minus 5 चा वर्ग minus 5 into minus 5 प्लस 25 आणि मायनस मायनसचा गुणाकार प्लस 4 दुने 8 आणि 38 साती 56 7 5 11 4 1 7 7 आणि 1 8 म्हणजे हा प्लस आला. मग याचं रूट आपल्याला प्लस 81 आला तर नेचर काय असणार आहे रियल अँड अनइक्वल. रियल अँड अनइक्वल. बाळांनो प्लस 7 आहे इथं प्लस पाहिजे मायनस घेतलेलं होतं आणि मायनस प्लसचा गुणाकार मायनस 56
56 आणि 56 मधून 25 गेलं 1 3 मायनस प्लसचं मायनस घेतल्यामुळं आत्ता आपलं उत्तर किती आलेलं होतं, वेगळं आलेलं होतं. आता किती आलेलं आहे, निगेटिव्ह आला. डेल्टाची किंमत काय आली, बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत निगेटिव्ह आली, म्हणजे नॉट रिअल म्हणायचं. नॉट रिअल. बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0, 0 पेक्षा लहान आहे. देअरफॉर द रूट्स ऑफ द इक्वेशन आर नॉट रिअल, म्हणजे त्याचं उत्तर वास्तव संख्या नाही. बघा, एखादं गणित आपल्याला चिन्ह सुद्धा चुकतं. चिन्ह काळजीपूर्वक बघा. x square plus 2x minus 9 is equal to 0. Compare with ax square plus bx plus c is equal to 0. Therefore, a is equal to 1, b is equal to 2 and c is equal to minus 9. Therefore, b स्क्वेअर मायनस 4ac. आता b चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग, मायनस 4 इंटू a, a ची किंमत 1 इंटू c ची किंमत मायनस 9. 2 चा वर्ग 4, वजा वजांचा गुणाकार अधिक 9 चौक 36, 36 4 किती आलं 40, म्हणजे हा प्लस आला. म्हणजेच आपण काय देणार इथं, रियल अँड अनइक्वल, रियल अँड अनइक्वल दोन उत्तरे येणार इथं. बी स्क्वेअर मायनस 4ac बघा, बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे the roots of the equation, quadratic equation are real and unequal. दोन उत्तर निघणार इथं आपल्याला, अल्फा आणि बीटा. अनइक्वल म्हणजे वेगवेगळी दोन उत्तर येणार बघा.